मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। प्रेम प्रकरण तसेच अनैतिक संबंधातून खुनासारख्या भयानक घटना घडत आहेत। अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे। प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे। संदीप सुरेश कांबळे वय 44 राहणार एरवडा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। संदीप यांचा मृतदेह गुवाहाटी शहरातील तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी आढळून आला होता। या प्रकरणाचा तपास करताना गुवाहाटी पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे। अंजली शहा, विकास कुमार शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत संदीप यांची आरोपी अंजली सोबत कोलकाता येथील विमानतळावर भेट झाली होती। कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। संदीपला भेटण्यासाठी आरोपी अंजली नेहमी पुण्यात येत होती। संदीप देखील तिला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे जात होता। याच दरम्यान संदीपने अंजलीला लग्नाची मागणी घातली, मात्र संदीप विवाहित असल्याने अंजलीने लग्नाला नकार दिला। त्यामुळे संदीपने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। याचा राग मनात धरून अंजलीने संदीपचा काटा काढण्याचा प्लॅन आखला। तिने मित्राची मदत घेऊन संदीपला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे बोलवले। तिथे एका हॉटेलात नेऊन संदीपला मिठाईतून गुंगीचे औषध दिले। त्यानंतर विकासच्या मदतीने त्याची हत्या केली। हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे।